प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका आणि घेऊ नका. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका आणि भिवू नका हे आपणापुढे सादर करणार आहे. कारण मी तुम्हाला पुष्कळ असं लिंबू त्याचं उदाहरण दिलेले आहे मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये की अंधश्रद्धा म्हणजे काय. अंधश्रद्धा म्हणजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आपले कसं पाहिजे, श्रद्धा पाहिजे, अंधश्रद्धा नको. तर अशा प्रकारचं मी तुम्हाला लिंबू जादू टोण्याचे एक व्हिडिओ दिला होता. तो पुष्कळांनी आवडला, हजारो लोकांनी पाहिलासुद्धा. तर मी कालच्या पेपरला असं वाचलं की खेड तालुक्यामध्ये पौर्णिमेचा दिवस, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओला सुद्धा सांगितलं होतं की पौर्णिमा अमावास्या पाहिली की लोक असे रस्ते पाहतात, चौकात पाहतात आणि तिथे लिंबू काही माई की कोणी काही ओलांडलं तर त्यांना आपला रोग होईल अशी त्यांची भावना असते. पण ते सगळं खोटं असतं, त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं. आता तुम्ही नाही ओलांडलं, बैलगाड्या जातात, ते जातं, प्राणी जातात, मग त्यांना काय त्यांचे आजार होतात, त्यांना काय त्या जादू टोण्याचे विषबाधा होते. म्हणून आपलं जे पाहिजे विचार ते श्रद्धायुक्त पाहिजे, सुशिक्षित विचार पाहिजे. तर अशा प्रकारे टोकेवाडी तालुका खेड इथे पेपरला आलं होतं की त्यांना काय काय आढळलं तिथं पौर्णिमेच्या दिवशी सकाळी, म्हणजे आणि मग मशानभूमीत सकाळी गौरपौर्णिमेच्या दिवशी लिंबू, नारळ, सुपाऱ्या, हळद, अजून काही गुलाल उधळलेला, अजून काही काय जिवंत कोंबड्याला असं जाळत असेल तो अर्धमेला पडलेला जळालेल्या अवस्थेत, अशा प्रकारचे दृश्य त्या गावच्या लोकांनी पाहिलं. एकानं पाहिलं तर तो सगळ्या गावात दोन तिथं सगळं गाव तिथं गोळा होतं आणि मग ते पाहिलं तर ते गावचे लोक घाबरतात, त्यांच्या अंगावर काटे येतात की हे काय आहे असं. आणि 1 महिन्यापासून असं होतं. तर मी माझ्या त्या गावच्या कोणतं गाव, कडूस टोकेवाडी गावच्या बंधू भगिनींना अशी विनंती करते की की तुम्ही अंधश्रद्धेला घाबरता. स्मशानभूमीत ते कोणी काही जादूटोणा करत, काही टोणा करत, तर तुम्ही त्याचा शोध घ्या ना. ते म्हणतात ना, गाव करी ते राव करणार नाही. तर तुम्ही गावातले लोक आहे, तुम्ही त्याचा शोध घ्यायला पाहिजे. आणि आता वर्षानुवर्षे तुम्ही त्या गावाला राहतात, तुम्हाला काय भीती वाटते अंधश्रद्धेची, स्मशानभूमीची? हजारो लोक मरतात त्या स्मशानभूमीत. काय होतं? काही भूत नसतं, काही नसतं, काही नसतं. काही काही लोक दिवसभर रात्रभर ज्याचे काही एकुलते एक मुलं असतात, लाडके मुलं असतात, तर त्या प्रेतावर जवळ ते प्रेत जळतं, सगळे लोक निघून जातात. पण काही काही मायबाप असे असतात की त्या प्रेतालाच असे चिटकून असतात. मग त्यांना का ते रात्री भूत दिसत नाही, त्यांना का ते मुलगा त्यांना दिसत नाही, काही नसतं. एकदाच आपला प्राण गेला तो गेला. तर तशीच होता त्या लोकांना खूप असं त्या कडोस गावच्या टेकडेवाडीत असं 1 महिन्यापासून असे विचित्र त्यांना जादू टोणे, काळे कपडे, काळे झेंडे, असं काही काही हे जादूचं साहित्य त्यांना पाहायला असे भीतीचं वातावरण निर्माण होतं. तर त्या गावात असे सुशिक्षित लोक नाही का एक पण की अरे बाबा रे, कशाला भीता याला, चला याला भ्यायचं नाही. केली कोणी जादू करी आपल्याला काही झालं आहे का? 1 महिन्यापासून त्या स्मशानभूमीत जादू टोणा करत आहे, तर तुमच्या गावाला काही त्या जादू टोण्यापासून काही इडा लागली का? नाही. मग आपण भ्यायचंच कशाला? करतो कोणी करू द्या. मग तुम्हाला जर एवढी भीती वाटते तर तुम्ही
गावातल्या 5-10 लोकांनी पाळत ठेवायला पाहिजे होती महिन्यापासून. इकडे किंवा दर अमावस्येला, दर पौर्णिमेला पाळत ठेवा. लपून बसा, त्याचा शोध घ्या. बरं आता ते लपून बसायचं, शोध घ्यायचं इथं जुना काळ झाला. आता ते CCTVचे कॅमेरे असतात, ते तुम्ही एखाद्या झाडावर लावून द्या. त्या झाडावरून आणि मग जो येणारा असेल तो त्या कॅमेऱ्यामध्ये बरोबर अटकेल आणि ते कॅमेऱ्यामधूनच तो काय काय जादूटोणा करतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. हा किती सोपा उपाय आहे. आणि उगाचच असं भीतीचं वातावरण करून घेऊ नये. तर मला ह्या गोष्टीचं पेपर वाचला काल, तर त्याचं खूप दुःख वाटलं की तुम्ही गावकरी ते राव करणार नाही, तर असे 5-10 लोक मिळून अशी चौकशी करत नाहीत. तुमच्या गावचाच असेल, तुमच्या गावातलाच असेल, तुमच्या गावातला दुसऱ्या गावचा माणूस कशाला तुमच्या मशानभूमीत येईल? त्याच्या गावच्या मशानभूमीत जाईल ना तो, आहे की नाही? तर अशा प्रकारे तुम्ही भीती बाळगू नका, काहीच होत नाही. मग नारळ असो, कापड असो, काडी बाहुली असो, हळद कुंकू असो, गुलाल असो, बुपा असो, पान असो, सुपारी असो, सगळं साहित्य तुम्ही पाहिलं आहे. त्याच्यापासून तुम्हाला काही दखल गेली आहे का? दखल गेली आहे? नाही. मग भीतीचं वातावरण कसं करता पाहिजे? तर हे तुम्ही जे म्हणतात की असं महिन्यापासून चालू आहे, मग त्याच्याकरता तुम्ही काही चौकशी केली नाही का? गावामध्ये फिरायचं की का रे भाऊ आपण कोणी तपास देतं, पण ह्या गोष्टीवर विश्वासच ठेवू नये. कोणी जादूटोणा करो, कोणी काळे जादू करो, कोणी जंतर मंतर करो, हे नाही भ्यायचं. याला अशा भित्र्या कामाला मुळीच भ्यायचं नाही. असं आपण आपल्या धीटपणा. आता तिथले तुमच्याकडून टोकेवाडीचे तरुण असतील, तरुणांना पण भ्यायचं, तरुणांनी पण, माणसांनी पण, असं नाही चालत. तर ही तुमची अंधश्रद्धा आहे. कोणी काळं जाळो, कोंबडं जाळो, बकरं जाळो, मुर्गं जाळो, काही ते तो जो असं करणारा असतो जादूटोणा, त्याची बुद्धीच कमकुवत असते. त्याचा मेंदूच असा कमकुवत असतो आणि त्याला असे खूप विचार सुचतात आणि म्हणून तो असं दुसऱ्यापुढे प्रदर्शन मांडतो. पण त्याचे प्रयोग काही सक्सेसफुल होत नाही किंवा यशस्वी होत नाही. तर अशा प्रकारे लिंबूचं रिंगण, 50 लिंबू. आता मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं, माझा भाऊ तसे रिंगणातले लिंबू घेतो आणि सरबत पितो. आम्ही म्हणलं असं त्याला, अरे बाबा तुला काही होत नाही म्हणे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या लिंबू गिंबू पटपट उचलून घ्यायचे आणि स्मशानभूमी आहे ते, तुम्हाला तिथं काही जायचं काम नाही. भले कोणी मेलं धरलं तर आपण जाऊ शकतो आणि आपल्या प्रेतयात्रा संपली की लगेच घरी येतो. काही एक संबंध येत नाही. हे अमावस्या पौर्णिमेला हे करणारे लोक, यांच्या मेंदूचाच फरक असतो. त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला नसतो, त्यांचं अज्ञान असतं. त्यांच्याजवळ ज्ञानाचा साठा नसतो, अज्ञान भरलेलं असतं. तर अशा प्रकारे हे पेपरमध्ये वाचलेलं तो प्रकार पाहून ग्रामस्थ आणि ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ते, ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच अशी परिपक्व असतं की अंधश्रद्धा नाहीच आहे, श्रद्धा ठेवा. तर अशा प्रकारचे तुम्ही गावकऱ्यांनी, मी परत सांगते, गावकरी ते राव करणार नाही. तुम्हाला जर एवढं भीतीचं वातावरण निर्माण झालं, एक CCTV कॅमेरा एका झाडावर ठेवून द्या. रात्रभर कोणी काय करतो का जादूटोणा काढतो, त्या कॅमेऱ्यामध्ये तो बरोबर फसून जाईल आणि कॅमेरा तो पकडला जाईल. अशा प्रकारचा शोध घेतला तर काही हरकत नाही. तर माझा तरी अंधश्रद्धेवर विश्वास बसत ना. तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धेला भिवू नका किंवा अंधश्रद्धेपासून दूरच राहा. फक्त श्रद्धा ठेवा.
तर अशा प्रकारचे विचार मी आपणापुढे मांडले आहेत. तुम्हाला भीतीच वाटते तर गावच्या लोकांनी ते एका झाडावर मशानभूमी कॅमेरा ठेवून द्या. तो कसला ते. तुम्हाला कोणाकडे पोलिसांकडे कोणाकडे जायची गरज नाही. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे काही जायची गरज नाही. कारण तुम्ही गावातलेच लोक इतके परिपक्व पाहिजे की हा तर आपला सर्वसामान्य नियम आहे. हा सर्वसामान्य आपली वागण्याची पद्धत असते खेडेगावची. ते खेडेगावचे लोक खेडेच असतात. अज्ञानच भरलेलं असतं त्यांच्या डोक्यात. म्हणून याच्यापुढे अंधश्रद्धेला भिवू नका आणि अंधश्रद्धेला बळीसुद्धा पडू नका. मनामध्ये श्रद्धा ठेवा. गाव करणार आहे. तुम्हाला भीतीचं वातावरण आहे तर तिथे एक कॅमेरा झाडावर ठेवून द्या आणि त्याचे चित्र आपोआप त्याच्यावर येतील. तुमचं भीतीचं वातावरण कमी होईल. आजसुद्धा मी तुम्हाला निक्षून सांगते की तुम्हाला काही एक धोका होणार नाही किंवा तुमच्या गावावर कोणताही परिणाम होणार नाही. तो जो जादूटोणा करणारा असतो तो विकृत बुद्धीचा असतो आणि ती विकृत बुद्धी त्याला तसं करायला लावते. म्हणून आपण श्रद्धाळू माणसांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये. त्याच्यापासून लांबच राहावं आणि श्रद्धा मनामध्ये राहू द्यावी आणि आपापले रोजचे व्यवहार सुरळीत चालू द्यावे. हा व्हिडिओ सगळ्यांनी अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.